हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक क्रीम जी तुम्हाला एक मेकअप लुक देऊ शकते. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो कोणत्याही मेकअप करताना आधी सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर ते असतं मॉइश्चरायझिंग क्रीम. सो मी जी मॉइश्चरायझिंग क्रीम अप्लाय करते, मोस्ट ऑफ ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहिती असेल की मी कोणता अप्लाय करते ते, आणि ती आहे पॉन्ड्सची ही सुपर लाईट जेल. सो सर्वात आधी आपण ही अप्लाय करूया आणि त्याच्यानंतर जी ज्या क्रीमबद्दल मी सांगते ते क्रीम अप्लाय करूया. सो सो मोस्टली काय असतं की जी क्रीम मी तुम्हाला सांगणार आहे ती मोस्टली मॉइश्चरायझिंग क्रीम बरोबरच ब्लेंड करू शकतो. मी आज सनस्क्रीन वापरणार नाही आहे, कारण मी डिरेक्टली ती अप्लाय करणार आहे. तुम्ही हवं तर सनस्क्रीन अप्लाय करून ते अप्लाय करू शकता. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय असतं की तुम्ही त्या क्रीमसोबत जे आहे मॉइश्चरायझिंग क्रीमसोबत मिक्स करून ते फेसवरती अप्लाय करू शकता. बट मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. ओके, सो मॉइश्चरायझिंग क्रीम अप्लाय केल्यानंतर जी क्रीम मी आता फेसवरती अप्लाय करणार आहे आणि जी तुम्हाला एक मेकअप लुक देऊ शकते ती मी तुम्हाला दाखवते. ती आहे ही पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे. आयव्हरी शेड आहे याचा. हे आता अप्लाय करूया. सो मी एवढाच घेते आधी तुम्हाला दाखवायला. सो तुम्ही फेसवरती असे टिपके टिपके बनवा आणि मग त्याला ब्लेंड करा. मे बी हे तुम्हाला लावताना जास्त वाटेल, पण ब्लेंड केल्यानंतर मग हे कमी होऊन जातं आपोआप. सो तुम्हाला फाउंडेशन अँड ऑल सगळं लावत बसायची गरज नाही आहे. कॉम्पॅक्ट अँड ऑल तुम्ही सगळं लावता ना, त्याची गरज नाही. डिरेक्टली तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीमसोबत हे मिक्स करून अप्लाय करा किंवा डिरेक्टली अप्लाय करा. ते मे बी आता तुम्हाला ना या लायटिंगमध्ये माझ्या फेसवरती जास्त दिसत असेल, बट ट्रस्ट मी हे जास्त ब्राईट नाही आहे. म्हणजे माझ्या फेसच्या शेडवरती हे जे आहे ते प्रॉपर आहे. म्हणजे आयव्हरी शेड जो आहे माझ्या स्किन टोनसाठी, हा जो शेड आहे तो प्रॉपर आहे. सो हे प्रॉपर मी ब्लेंड केलेलं आहे फेसवरती आणि आता तुम्ही बघू शकता एक व्यवस्थित असा ग्लो येतोय. आता मग बाकीचं आपण जे छोटं मोठं काजळ, आयलायनर जे काय लावणार ते लावूया. सो हा बेसिक मी तुम्हाला सांगणार होती की हीच ती क्रीम आहे जी तुम्हाला फाउंडेशन आणि किंवा ते आपण कॉम्पॅक्ट अँड ऑल सगळं लावताना त्याची गरज नाही आहे. तुम्ही ही डिरेक्टली फक्त वापरली मॉइश्चरायझिंग क्रीमनंतर तरी चालेल, किंवा तुम्ही मॉइश्चरायझिंग सनस्क्रीम त्याच्यानंतर वापरली तरी चालेल, किंवा मॉइश्चरायझिंग क्रीमसोबत ब्लेंड केली आणि फेसवर अप्लाय केली तरी चालेल. तर तुम्हाला हा ग्लो दिसेल प्रॉपर फेसवरती. सो आता मी बाकीचा मेकअप करते आणि फर्स्ट मी अप्लाय करणार आहे काजळ. मी जास्त आय शॅडो अँड आय पॅलेट आय शॅडो अँड ऑल काहीच करणार नाही आहे, कारण तेवढं मला अजून येत नाही आहे. सो मला बेसिक आयलायनर आणि काजळ लावून मी तुम्हाला शो करते की ते कसं वाटतं आहे. ते काजळमध्ये ब्लॅक ब्राऊन कलरचा येतो ना, ते ट्राय करायचं आहे. ते कसं वाटतं ते डोळ्यांमध्ये. तुमच्यापैकी जर कोणी ट्राय केली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ती अप्लाय केल्यानंतर चांगली वाटते का. ओके, सो काजळ अप्लाय करून झालेली आहे. आता मी अप्लाय करणार आहे आयलायनर. तो जरा ट्रिकी पार्ट आहे आणि तो मी असा अप्लाय करू शकत नाही. सो मी तो मिररने सेपरेटली करते आणि मग येते. ओके, सो मी आयलायनर अप्लाय करून आलेली आहे, हे बघा. आणि जो आयलायनर मी वापरते तो वापरते हा एल18चा सस्ता और अच्छा. आता मला मेकअपबद्दल एवढं माहिती नाही आहे. सो आयलायनर, आयलॅशेस आणि सगळं करतात, बट मी बेसिकच करते कारण मला बेसिकच माहिती आहे. सो आता मी फायनल टच जो देणार आहे तो लिपस्टिकचा देणार आहे आणि थोडासा फेस टिंट लावणार आहे. सो मी लिपस्टिक जी लावणार आहे ती आहे माझी फेवरेटवाली. ती इनसाईडची आहे मॅट लिपस्टिक आणि ती आहे अमारा शेड आहे त्याचा, आणि ती अशी आहे, हे बघा. आणि ॲज युजल माझा मिरर. सो हा शेड लावल्यानंतर असा दिसतो.
आणि लास्ट थिंग, आणि ती आहे इनसाईडचा हा टिंट, जी मी थोडासाच अप्लाय करणार आहे, जास्त नाही. आणि त्याचा शेड बघा. सो याला प्रॉपरली असं हे करा, स्प्रेड करा, म्हणजे जास्त पिंकिश दिसणार नाही. ओके, सो ब्लेंड झालेला आहे. जास्त दिसत नाही आहे डार्क, ते लाईटच पिंक आहे. ओके, सो आय एम रेडी नाव. आणि तुम्ही बघू शकता माझा मेकअप एकदम झालेला आहे आणि एकदम जास्त ब्राईट पण नाही आहे, एकदम लाईट आणि नॉर्मल आहे. आणि येस, तुम्ही ही बीबी क्रीम अप्लाय करा, हा खरंच छान आहे. तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये वाटत असेल की हे खूप ब्राईट आहे, पण नाही, हे खूप छान आणि असं म्हणजे फेसवरती असं मेकअप लुक छान देतो. म्हणजे तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः बघू शकता, मी जास्त काहीच अप्लाय नाही केलं. जे जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवले तेच अप्लाय केले आहेत आणि त्याच्यामुळे त्यानेच मला एवढा ग्लो आला आहे फेसवरती. सो येस, हाच होता माझा छोटासा व्हिडिओ आजचा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.